शेवटी गोले आम्हाला इडली खायला घेऊन गेलाच बाहेर. आता नवरात्र चालू होते आणि नवरात्रीमध्ये आईला मला फराळाचं घेऊन जायचं होतं. मग फराळाचं द्यायचं म्हटल्यावर साडी पप्पांना कपडे घेतली पाहिजे म्हणून आम्ही सुट्टी दिवशी इस्लामपूरला निघालो होतो. आणि बाहेर कुठं जायचं म्हणलं की पोरांचं एकच चाललेलं असतं की मला हे खायचंय मला ती खायचंय. मग गोल्याला इडली खायची होती आणि अभिनयाला बिर्याणी खायची होती. आता आम्ही इस्लामपूरमध्ये कपड्याच्या दुकानात येऊन पोहोचलोय आणि साड्या बघायला चालू केलंय मी. माझं कसं आहे माहितीये का, मला साड्या कपडे लगेच चॉईस होते. मी जास्त वेळ लावत नाही कपडे खरेदी करताना. आईला साडी घेतली, पप्पांना कपडे घेतली आणि आम्ही आलो इडली खायसाठी. आता दुपारचे 2 वाजले होते आणि या गोलूसाठी आम्ही किती फिरलो असेल माहिती आहे का तुम्हाला इडली खायसाठी. एका हॉटेलमध्ये इडली मिळाली आम्हाला आणि त्याची इच्छा पूर्ण झाली इडली खायची. गोल्या इडली हाताला खाते म्हणलं तुम्हाला कळलं असेलच की गोल्याला किती तलब झाली ती इडली खायची. गोलूची इडली खाऊन झाली की आम्ही आलो अभिनयाला बिर्याणी खायसाठी घेऊन. आता दुपारचे 3 वाजून गेले होते आणि भूक पण लागली होती. त्यामुळं काय केलं, बिर्याणी मागवली फुल. अभिनयाने मी बिर्याणी खाल्ली तर यांनी व्हेज थाळी घेतली होती खायसाठी. आता मी तुम्हाला सांगते गोलूला इडली खायची तलब का झाली होती. तर मी घरातली सगळी भांडी घासाय काढलेत दसऱ्यामुळं आणि त्यात इडलीचं भांडं पण होतं. ती इडलीचं भांडं बघून गोल्याला इडली खायची तलब झाली होती. आता आमचं जेवण करून झालं होतं आणि आम्ही आलो गार्डनला पोरांना घेऊन. 3-4 महिने झालं सलग पाऊस पडतोय त्यामुळं कुठं घेऊन गेलो नव्हतं खेळायला त्यांना. लय दिवसात कसं गोंडे खेळायला आल्यामुळे गोल्याला खुश होतं आणि खाली आले घसरून आणि वर बघते कोण यायला लागले मागणं. तर तिथं पोरं धिंगाणा घालत होती वरती. त्या दिवशी आम्ही मुलांना मनसोक्त खेळून दिलं गार्डनमध्ये. नंतर आम्ही संध्याकाळी घरी गेलो. तर कसा वाटला मला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा.